नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा. मुरली तांडा येथे अवैध दारू विक्री विरोधात व्यसनमुक्तीचे प्रबोधन शिबिर संपन्न. मुरली तांडा परिसरामध्ये अवैध दारू विक्री आणि व्यसनाचे वाढते प्रमाण या संदर्भात गावकऱ्यांनी एकत्र येऊन ढानकी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे साहेब यांना निवेदन सादर केले. यानंतर दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी गावकऱ्यांच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने तत्काळ कारवाईसाठी गावभेट देण्यात आली. यावेळी आयोजित शिबिरामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांना आम्ही कायद्याने सोडणार नाही, असे वक्तव्य ठाणेदार यांनी केले. विशेष मार्गदर्शक म्हणून युवा नेतृत्व विद्वान भाऊ केवटे यांनी तरुणांना व्यसन सोडून वाचनालयाकडे वळून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रमेश नाईक तर प्रमुख उपस्थितीमध्ये संजय राठोड, तुकाराम डीलर, उत्तम जाधव, शंकर उतळे, डी.एस. राठोड, मिलिंद चिकाटे, मुनवर पठाण, वसंता राठोड, इंदल राठोड यासह विविध मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांनी यावेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून समर्थन दिले. लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम, उंबरखेड. गेला असता तर अशा समस्याच उद्भवल्या नसत्या, अशा समस्या निर्माण झाल्या नसत्या. कारण आमचं लक्ष व्यसनाकडे न वळता जर वाचनालयाकडे वळलं असतं तर आमची तरुणाई, आमचे मायबाप रात्रंदिवस 500-200 रुपये शेतात रोज मजुरी करून खंडा खोदायला जाऊन आपल्या 2 सांजेची भ्रांत असणारी आमची गरीब आणि सामान्य लोक, यांची मुलं आणि ती मजूर वर्ग लोक सुद्धा दारूच्या व्यसनाकडे वळली नसती. मित्रांनो, संत सेवाबाईंनी सांगितलं होतं, तम स्वतः आपले जीवने में दिया लगा सकोच, तम स्वतः आपले ठराव दिला की आमच्या गावामध्ये जे 7-8 अवैध दारू विक्री करतात त्यांचा तुम्ही बंदोबस्त करा. आमच्या गावामध्ये एक मीटिंग घेऊन त्यांना तुम्ही सांगा, असे सांगितल्यामुळे आज रोजी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. मित्र, या ठिकाणी बराच युवा वर्ग आहे. युवा वर्गाला माझं सांगणं आहे की आपण चांगलं शिक्षण घेऊन काहीतरी, आता सध्या माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान आणि येणाऱ्या काळात जी पोलीस भरती होणार आहे त्यासाठी प्रत्येक गावामधून कमीत कमी 20 ते 25 विद्यार्थी जे चांगले मेहनती आहेत त्यांना यवतमाळ येथे बोलावून त्यांना एक शिबिर आयोजित करणार आहे. त्या ठिकाणी उच्च दर्जाचे शिक्षक येणार आहेत, म्हणजे लेखी परीक्षेचं मार्गदर्शन करण्यासाठी, ग्राउंडचं मार्गदर्शन करण्यासाठी. तर त्या ठिकाणी त्या संधीचा या गावातील युवा वर्गांनी चांगला सहभाग घ्यावा आणि त्या ठिकाणी ते सर्वजण गावात जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या ठिकाणी हजर राहावे.